तालमीमध्ये, समर्थांच्या तालमीमध्ये शिकणारे समर्थ छत्रपती शिवप्रभू ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये होते त्यावेळी आई गर्भातल्या बाळाला सांगत होती, शिवबा जन्माला ये पण जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा, कारण आजूबाजूला सगळा अंधार आहे, सगळा अंधकार आहे. 350-400 वर्ष गुलामीच्या अंधकारात महाराष्ट्र चाच पडतोय आणि या अंधाराचा नायनाट करायचा असेल ना तर जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. एवढ्याशा पणतीनं जर जळायचं ठरवलं ना तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट करता येतो. आणि जन्म झाला 5 वर्षापर्यंत शिवनेरीवर लहानाचे मोठे झाले किल्ल्यावर. 5व्या वर्षी ज्यावेळी पुण्यामध्ये आले ना त्यावेळी आईला विचारावं, आई कुठाय माझा वाडा, कुठाय माझा घोडा, कुठाय माझं सैन्य. का हो, त्या माऊलीनी हिताचा विचार केला म्हणून शककर्ते राजे छत्रपती घडू शकले. आजची आई मुलांच्या हिताचा विचार करतेच असं नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. म्हणूनच का माता पित्यांना धन्यवाद दिले तुकोबरायांनी, कारण जे मायबाप पालकांच्या हितासाठी, मुलांच्या हितासाठी जागे आहेत ना त्यांनाच धन्यवाद दिलेत. बरं, 5व्या वर्षाच्या छत्रपतींनी आऊसाहेबांना विचारावं, आऊसाहेब कुठाय माझा घोडा, कुठाय माझा वाडा, कुठाय माझं सैन्य, कारण राखेचे डोंगर साठले होते हो सगळीकडे. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. 3 अवस्था, 3 गोष्टी अशा होत्या पुण्याच्या भूमीमध्ये की चपलांचं तोरण लावलं होतं पुण्याच्या भूमीला. एक पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर मानवाची कवटी अडकवली होती. आमच्याच माणसांनी, मुरार जगदेव त्याचं नाव. माणसं देशोधडीला गेली होती. आमच्याच आया बहिणींची आबरू डोळ्या देखत लुटताना बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशी भीषण अवस्था महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होती. बरं, कुठलीच सुरक्षितता नाही. वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन, सगळं सुरक्षित राहावं याकरता स्वराज्याचा घाट होता. हे सगळं एका तरुणाने केलं. आज आमचा तरुण स्वतःला तरुण म्हणवतो पण संध्याकाळ झाली की त्याला धरून आणावं लागतंय. 31 डिसेंबरचा मी उल्लेख केला. व्यसन आणि फॅशन याच्या नादी आम्ही लागू. मी हात जोडून सांगते आपल्याला, माझ्यावर विश्वास ठेवा, महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळीकडेच 31 डिसेंबरचा दिवस भजन साजरा करूनच झाला पाहिजे. त्या दिवशी जागर घाला भजनाचा, हरकत नाही, पण नको त्या व्यसनाला आणि वाईट प्रवृत्तीकडे जर आमची पिढी जात असेल ना तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याची आमची खरं तर पात्रता नाहीये. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर काटलं, हे त्यांनी मद्य किती प्यायलं, किती बाटल्या रिचवले याच्यावर दुर्दैवाने ठरतंय. फक्त राजांसारखं दिसणं याला जे आम्ही इम्पॉर्टन्स दिलेत ना, फक्त राजांसारखं दिसणं, मला वाटतं असणं फार महत्वाचं आहे छत्रपतींसारखं. की ज्या छत्रपतींनी घाट घातला स्वराज्याचा आणि माई लेकरांचा तो संसार. मला कुणीतरी म्हणालं होतं छत्रपती म्हणून मी घेते बरं हे. खरं तर नरसिंह शिवाजी राजा शिवाजी राजा साधी त्याची प्रजा जमवून फौज रांगड्या वीर मावळ्यांच्या, रांगड्या वीर मावळ्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांच्या, दौलती बुडवी पातशाह, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, जिरजी 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 मराठ्यांच्या मानगंगेला जहागिरी छोटी छोटा कारभार विसरूनी जरा वर्तमानास सुरस तो कीर्तिदायी इतिहास. जाऊ चला जुन्या पुणे शहरास, जाऊ चला जुन्या पुणे शहरास, जिर जी
काय घडलं? मायलेकांनी दैदिप्यमान असा इतिहास घडवला. तुकोबरायांवर समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनाचं सगळं समर्पण वाहिलं होतं. त्या चरणांवरती मार्गदर्शन उत्तम होतं. जिजामातोश्रींनी आपल्याला आलेल्या राजकारणाचा अनुभव, सुलतानी आक्रमण, मुघली आक्रमण सगळं अनुभवलं होतं. विचारांची आलेली परिपक्वता आपल्या लेकरामध्ये समर्पित केली होती. आणि गर्भापासूनच ज्याच्या मुठी अशा आवळल्या जात होत्या, त्या शिवबांवरती काय संस्कार करावेत? त्या जुन्या पुणे शहरात, 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 त्या जुन्या पुणे शहरात कसबा वाड्यात होता नांदत मायलेकांचा सुखी हो संसार, मायलेकांचा सुखी हो संसार. जहागिरी छोटी छोटा कारभार, जहागिरी छोटी छोटा कारभार, दोघांच्या मनी मोठा निर्धार, दोघांच्या मनी मोठा निर्धार. निर्धार जिजाईन केला. 12 वाजतील, सगळाच पोवाडा म्हणत बसले. निर्धार जिजाईन केला, पढविला बाळ शिवबाला, पुराणांचा देऊनता खटा, क्षत्रियांचा बाण शिकविला, बाण शिकविला, निर्हाजे जे बाण शिकविला, निर्हाजे जे बाण शिकविला, निर्हाजे जे. एक विचार दोघांनी केला हो धीरे, एक विचार दोघांनी केला हो धीरे. एक विचारांशिवाय कार्य होत नाही, म्हणून सगळे एकत्र आले. जीवाला जीव देणारी माणसं एकत्र आली. हो, वाजवायचेत का? टाळाटाळ करू नका, मनापासून वाजवायचे असतील दिलखुलास वाजवावे. हो, तू वाजवू की नको वाजवू की, हेच आपलं असतं. मी आधीपासून तेच सांगते. आम्ही फार असे कीर्तनाला येणारी माणसं लो ऑफ कॉन्फिडन्स आहेत रोज, आणि चोरी करणारी, डाका घालणारी, वाईट वागणारी माणसं दिमाखात फिरतायत समाजात आज. कथा कीर्तन ऐकणारी फार भिवून घाबरून कसं होईल काय होईल. ते मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी खरं तर ते निमित्त होतं, त्याच्या निमित्ताने तुम्हाला मलाच सांगितलंय, हतो वा प्राप्सेसी स्वर्गम जित्वा वा भुक्षसे महिम. पण आम्ही मात्र असे गलित गात्र झाल्यासारखे वागतो, मोहामध्ये अडकलो. म्हणून यायचंय कुठं तर संतांच्या चरणाजवळ, बरं का? कारण तुमच्या माझ्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण फक्त संत करणार आहेत. काय करता तो? आईच्या मायेने आम्हाला घेतात जवळ, प्रपंचाने आम्हाला दिलेला थकवा दूर करतात. तुकोबराय सांगतात 3ऱ्या चरणात, बागलिया माझा वाहते नदी.